नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? मागील एपिसोडमध्ये आपण वेदकालीन तत्वज्ञानी ब्रह्मवादिनी महिला संबंधीची माहिती घेत होतो. तर आज आपण या एपिसोडमध्ये उत्तर वैदिक काळातील ब्रह्मचारिणी तत्वज्ञानीची माहिती आपण घेणार आहोत. तर प्रथम आज मी तुम्हाला गार्गी या संबंधीची माहिती देणार आहे. तर आपला प्राचीन भारतीय इतिहास हा अतिशय महान स्त्रियांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या विचाराने भरलेला आहे. तर या तत्वज्ञानी महिलांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर त्यामध्ये गार्गी ही अतिशय विद्वान, अभ्यासू तसेच प्रसिद्ध अशा प्रकारची व्याख्याता होती. ब्रह्मविद्या आणि आत्मविद्या यात ती प्रचंड अशा प्रकारची ज्ञानी होती. म्हणूनच ती ब्रह्मवादिनी या नावाने प्रसिद्ध होती. तर या गार्गीची आपण आता माहिती घेऊया. तसं पाहायला गेलं तर वैदिककालीन स्त्रियाची आपण जी माहिती आपल्याला बृहद देवता या ग्रंथामध्ये आढळत होती, तर त्याही ग्रंथामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या या उर्वरित महिलाची माहिती घ्यायची आहे. तर कोण होती ही गार्गी? तर ही आणखी वाचकन्वी नावाने देखील प्रसिद्ध होती. कारण ती गर्ग ऋषीच्या गोत्रातील असल्यामुळे गार्गी या नावाने प्रसिद्ध होती व तिच्या वडिलाचे नाव वाचकन्वी होते. त्यामुळं ती ही त्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. आणि आपण आता पाहतो की ज्या मागील स्त्रिया संबंधी ज्या होत्या म्हणजे ब्रह्मवादिनी, तर त्यापेक्षा आपण थोडीशी गार्गी मैत्रीबद्दल समाजामध्ये आपल्याला आढळतं. एखादी हुशार महिला असेल, एखादी व्याख्याता असेल, तर आपण म्हणतो काय गार्गीसारखी बोलली ती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गार्गी संबंधी थोड्याफार प्रमाणामध्ये सर्वांना एक नावासाठी परिचय आहे. तर अशा प्रकारे ती एक त्रेतायुगातील राजा जनक यांच्या समकालीन होती असा एक म्हणजे विश्वास आहे किंवा अशी एक व्याख्याता आहे. तर गार्गीचे पूर्ण नाव होते गार्गी वाचकन्वी. बृहद अरण्यक उपनिषदामधील 3.6 आणि 3.8 मध्ये तिचे श्लोक आपल्याला आढळून येतात किंवा तिच्याबद्दल आपल्याला माहिती समजते. तर हे बृहद अरण्यक उपनिषद जे आहे ते फार मोठ्या स्वरूपात आहे आणि त्याच्यामध्ये 6 आणि 8 क्रमांकाच्या ब्राह्मण ग्रंथामध्ये या गार्गीचं प्रमुख अशा प्रकारची एक व्याख्याता म्हणून प्रसिद्ध आहे. तर थोडक्यामध्ये काय, तर ऋग्वेदातील जे काही भजन होते हे तिनेच लिहिले आहेत. हे भजन सर्व ब्रह्मचर्य धारण करणारे व परंपरात हिंदू धार्मिक कार्यक्रमात पूजा करण्याच्या वेळी म्हणण्यात येणारे हे भजन होत. तर अशा या कार्यक्रमामध्ये गार्गीनं आपला म्हणजे भजनामध्ये ठसा उमटला होता. ती लहानपणापासूनच अतिशय हुशार होती, तपस्वी होती आणि तिने वैदिक ग्रंथाचा अभ्यास केलेला होता. आणि युवा अवस्थेमध्ये येईपर्यंत तिचा या आश्रमामध्ये असा अभ्यास व सर्व शास्त्रामध्ये ती निपुण होती. म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांबद्दलची आपल्याला एक म्हणजे संपूर्ण माहिती मिळत नाही, परंतु कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही माहिती मिळते त्याच्याच आधारावर, कारण आपल्याकडं एक जे वाङ्मय होतं ते थोडंसं मुखद्गत स्वरूपामध्ये होतं. लिखित कमी असल्यामुळं लिखित पुरावे आपल्याला कमी आढळतात. परंतु या म्हणजे बृहदारण्यके ग्रंथामध्ये त्यांचे जो म्हणजे याज्ञवल्क ऋषी संबंधीचा वादविवाद आहे किंवा या ठिकाणी त्यांचा जो शास्त्रार्थ घेतला आहे, तर त्याची आपल्याला माहिती पुढील याच्यामध्ये एपिसोडमध्ये घ्यायची आहे. तसेच ती एक दार्शनिक स्त्री म्हणजे दार्शनिक ऋषी होती आणि ती इतर ऋषीबरोबर शास्त्रार्थ करण्यामध्ये एक अत्यंत हुशार अशा प्रकारची तत्वज्ञानी होती आणि ती वाचकन्वी गार्गी या नावाने प्रसिद्ध होती. तर आता आपल्याला पुढील एपिसोडमध्ये म्हणजे जनक राजाने जो काही सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये
गार्गीने आपल्या म्हणजे बुद्धिमत्तेचा आणि आपल्या वाक्चातुर्याचा ठसा कसा उमटला आहे. आणि म्हणजे आपण पाहतो की आज आपण आपल्या जर ज्ञान असेल तरच आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो. तर अशा ह्या प्रगल्भ अशा प्रकारच्या म्हणजे गार्गीनं लहानपणापासूनच म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये हे जे ज्ञानाचं भांडार जे आहे तर तिनं ते म्हणजे आत्मसात केलं होतं. आणि ह्या ऋषीची जी कन्या असल्यामुळे या ठिकाणी ती ब्रह्मवादिनी होती. तिचा विवाहासंबंधीचे वगैरे किंवा अशा प्रकारची कुठलीही आपल्याला माहिती जास्त आढळून येत नाही. तर या ठिकाणी ही अतिशय हुशार अशा गार्गीचं म्हणजे ब्रह्मवादिनीचं हे जे तिच्याबरोबर तेजो वलय होतं आणि तिनं आपलं जे नाव या पूर्ण वेदामध्ये जे प्रसिद्ध झालेलं आहे तर ते तिच्या वादविवाद आणि तिनं जे काही याज्ञवल्काला जनकाच्या सभेमध्ये जे प्रश्न विचारले होते सर्व ऋषीमुनीने देखील तिला तिच्या या अशा कार्याबद्दल सर्वांनी तिला या ठिकाणी मान सन्मान दिला आणि एक प्रसिद्ध ब्रह्मचारिणी म्हणून ती प्रसिद्ध झाली. तर आता आपण पुढील भागामध्ये याज्ञवल्क ऋषी, जनक राजाची सभा आणि गार्गी हिच्याबद्दल माहिती पाहूया. धन्यवाद.